नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहूया पोत निर्मिती म्हणजे टेक्स्चर जे चित्रामध्ये घेतलं जातं डिझाइन या विषयामध्ये, तर ते कशा स्वरूपात घ्यावं आणि किती पद्धती आहेत तर याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीने टेक्स्चर आपण घेऊ शकतो। इथे तुमच्या समोर काही नमुने आहे मुद्रा चित्रांचे अनेक प्रकार, ज्यामध्ये बघा पहिल्या ह्याच्यामध्ये बोटाचे व अंगठ्याचे ठसे आपण घेऊ शकतो। इथे बोटाचा आणि इथे अंगठ्याचा ठसा घेतलेला आहे। त्याच पद्धतीने इथे पानाचा ठसा घेतलेला आहे, झाडाचं जे पान आहे त्याला रंग लावून इथे त्याचा ठसा घेतलेला आहे। इथे भेंडी व फरसबीच्या कापाचे ठसे घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर पहा इथे कोरलेल्या बटाट्याचा ठसा घेतलेला आहे। याच पद्धतीने पुढे पाहूया आपण। पुढे आपल्याला दिसते चुरगळलेल्या कागदाचा ठसा आहे, कागद चुरगळून त्याला रंग लावून त्याचा ठसा घेतलेला आहे। संकल्प चित्रामध्ये अशा पद्धतीचे ठसे घेतल्यानंतर पोत निर्मिती तयार होते आणि त्याने तुमचे मार्क वाढत असतात चित्रामध्ये। दोऱ्याच्या गुंडाळ्याचा ठसा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। दोऱ्याला गुंडाळून घेतलेला आहे आणि मग त्याला रंग लावून त्याचा ठसा इथे घेण्यात आलेला आहे। इथे गोनपाटाचा ठसा घेतलेला आहे, पुन्हा तसंच गोनपाटाला रंग लावून त्यानंतर त्याचा ठसा इथे घेण्यात आलेला आहे। घरातला वापरता टॉवेल जो असतो त्याचा इथे ठसा घेतलेला आहे। अशी कुठली पण गोष्ट जी हाताला खडबडीत जाणवते, रखरखीत जाणवते, अशा कुठल्याही वस्तूचा आपण इथे वापर करू शकतो। इथे पहा पेन्सिलीला दोरी गुंडाळून ठसा घेतलेला आहे। इथे काथ्याच्या ठशाने केलेली पोत निर्मिती आपल्याला दिसते। सगळ्या पोत निर्मितीमध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात, ते डोळ्यांना ते जाणवतात ते। आपण इथे पाहूया डिंक लेपनातून केलेल्या मुद्रा। डिंक लेपन म्हणजेच रंग देण्याच्या आधी तिथे तुम्ही फेविकॉलचा वापर करू शकतात ब्रशने, आणि त्यानंतर तो पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जर रंग दिला तर या पद्धतीची पोत निर्मिती आपल्याला दिसून येते। त्याच पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकतात कागदाला रंग लावून व कागद दुमडून केलेला मुद्रेचा भाग आपल्याला इथे दिसतोय। या ठिकाणी थोडा अजून बदल आहे बघा, कागदावर आकार कोरून त्यावर टॉवेलच्या कापडाने ठसे देऊन केलेले मुद्रा चित्र आपल्याला दिसते। एक हरिण इथे तयार केलेला आहे। कागदावर आकार कोरून त्यावर टूथब्रशच्या साहाय्याने रंगाचे तुषार उडवून केलेले मुद्रा चित्र आपल्याला इथे दिसते, इथे पाहू शकतात तुम्ही। आता आपण इथे पाहूया ते इथे एक अशी छान बॅग तयार केलेली आहे आणि ज्यावर विविध प्रकारचे ठसे आपल्याला दिसतात, तुम्ही पाहू शकता। इथे भेंडीचे ठसे आहे, इथे तुम्हाला दिसून येईल की इथे गोनपाटाचा ठसा दिसतोय आपल्याला, या ठिकाणी पण आहे आणि तो रिपीट केलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी। त्यानंतर इथे रंग टाकून फुंकर मारून एक वेगळा प्रकार तयार केलेला आहे। हे एक ठसे कामाचा भाग झाला आणि तशीच अनेक तंत्र पण असतात चित्र रंगवण्यासाठी। या पद्धतीने हे डोळ्यांना जाणवणारे तंत्र आहे, आपण आधी जे पाहिले ते हाताला जाणवणारे तंत्र आहेत। पोत निर्मिती करत असताना विविध तंत्रांचा आपण वापर करू शकतो आणि अशा पद्धतीने जर आपण वापर केला तर आपलं चित्र जे आहे ते अधिक सुंदर दिसतं आणि त्यामुळे त्याला चांगले गुण मिळतात। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढचा व्हिडिओ पहा। पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।